संधी साधू लोकांनी सोलापूर सारख्या सांस्कृतिक शहराची पातळी कमी करू नये असा घणाघात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केलाय। जयकुमार गोरे यांच्यावर टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। प्रणिती शिंदे म्हणाल्या, जयकुमार गोरे काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही। मी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं होतं। जयकुमार गोरे स्वतः काँग्रेसमध्ये होते, कदाचित म्हणून त्यांनी हे पत्र वाचलं असेल। मात्र ते संधी साधू आहेत, आमिष दाखवण्यात आल्यामुळे ते भाजपमध्ये गेले असं देखील प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या। जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं। आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपीमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला। पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं। तेच त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले। आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे। सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी हे बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे म्हणून त्याबद्दल मी काय जास्त लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट सोलापूर।